हॅलो, कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण खूप खुश असाल. तर आज एक आनंदाची बातमी. बऱ्याच दिवसापासूनचे माझे स्वप्न तुझ्यासाठी रे जीव लगा, प्रेमाची एक आगळी वेगळी परिभाषा, माझी कादंबरी, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे माननीय सुरेश दगडू खाडे साहेबांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले आहे. तर प्रथम पाहू त्यावेळच्या आनंदाचे काही क्षण. हॅलो, कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण खुश असाल, मस्त असाल. आज मलाही तुमच्यासोबत एक महत्त्वाचा आनंदाचा क्षण साजरा करायचा आहे. तुझ्यासाठी रे जीव लगा या कादंबरीची लेखिका म्हणजे मी सौ रुपाली स्वप्नील शिंदे आज तुम्हा सर्वांसोबत आनंद व्यक्त करत आहे. काही महिन्यांपासून मी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरले आहे. तुझ्यासाठी रे जीव लगा या कादंबरीचा आज जन्म झाला आहे. ती प्रकाशित झाली असून महाराष्ट्रात विविध ठिकाणी वितरित केली आहे आणि अजूनही होत आहे. खरं तर आज मनोगत व्यक्त करण्याची खूप इच्छा होती, पण पुस्तकाची प्रस्तावना श्री अमित गुरव यांनी इतकी सुंदर लिहिली आहे की बाकी कोणत्या शब्दांची गरजच भासली नाही. तर वाचूयात आपण त्यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. या कादंबरीच्या लेखिका सौ रुपाली स्वप्नील शिंदे यांनी गेल्या काही वर्षापूर्वी साहित्यिक क्षेत्रात पाय ठेवला. लिखाणासंदर्भात आमची प्रथम ओळख झाली. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात नोकरी करत करत साहित्यिकपणा जपणे त्यांना खूपच अवघड असले तरी आवड असेल तर सवड मिळेल या युक्तीप्रमाणे मिळेल त्या वेळेत लेख लिहून तो लिंक मराठी या आमच्या न्यूज पोर्टलमध्ये प्रकाशनास देतात. शिवाय त्या दिवाळी अंकमध्ये ही वरचेवर लिखाण देत असतात. 2023 या वर्षी त्यांना सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र यूट्यूब चॅनलतर्फे तालुकास्तरीय आदर्श महिला नवोदित लेखिका म्हणून पुरस्कार जाहीर करून त्यांच्या नावाला झळाळी प्राप्त केली. लेख लिहिता लिहिता कादंबरी लिहिण्याचं त्यांचं स्वप्न पाहता पाहता त्यांनी काही महिन्यातच शब्दात लयबद्ध करून सत्यात उतरवलं. त्यानंतरचा त्यांचा प्रवास प्रकाशक आणि पुस्तक छापील स्वरूपातपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र कौतुकास्पद आहे. तुझ्यासाठी रे जीव लगा ही त्यांची पुस्तक स्वरूपातील प्रथमच कादंबरी जन्माला आली. या लेखनात त्यांनी प्रेम या अमूल्य शब्दाचा अर्थ किती अतुल्य आहे हे प्रत्येक स्तरातून यामध्ये दर्शविलं आहे. आजकाल प्रेम या शब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदललेला आपल्याला सर्वांना दिसून येतो. कादंबरीच्या नायिकेत भूमिका करत असलेली प्रीती प्रेमाच्या जगातील सुंदर आयुष्य जगत आहे. शिवाय आयुष्यात येणाऱ्या अनेक वैचारिक पातळीवर सामाजिक, मानसिक, भौगोलिक असे अनेक मुद्दे अगदीच प्रेमाने हाताळताना दिसून येते. प्रेम हे फक्त व्यक्तीवरच केलं जातं इथपर्यंतच गोष्टी मर्यादित नसून या पूर्ण असमंतात आपल्याला प्रेम ही भावना कशी जपता येईल, जगता येते
याचा सुरेख संगम इथे लेखिकेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रीती काल्पनिक जगात रमताना तिचे भावविश्व वाचताना आपल्यालाही बऱ्याच गोष्टी मनोरंजक जाणवतात. शिवाय त्यांचा अर्थही किती अर्थपूर्ण आहे हेही निदर्शनास येते. वास्तविकतेचं आपलं जग जगताना यांच्या कल्पनेचं जग अतिशय सुंदर भासू लागतं. वाचताना आपणही त्यात गुंग होऊन जातो. शिवाय कविता आणि शायरी डोळ्याखालून जाताना आपणही काव्यमय होऊन जातो. कादंबरीतील वेगवेगळी पात्र हे स्वभावाने वेगवेगळे आहेत. त्यांना समजून घेताना आपण कशा पद्धतीने आपल्याही जीवनात बदल केला पाहिजे, आपण कुठे चुकत आहोत, कुठे बदल घडण्याची गरज आहे, या बाबतीत लेखिकेने अगदीच प्रेमाने विषय मांडला आहे. जीवलगा मग तो फक्त एक प्रियकरच असू शकतो, केवळ इतकंच जग आहे असे नाही. आपले आई वडील, प्रत्येक नाती, हा निसर्ग, पक्षी, प्राणी जो आपल्याला जीवापलीकडे जपतो तितकाच प्रेमळ जीव लावतो. तो या चराचरात वसलेला आहे. त्यांच्या प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा म्हणजे तुझ्यासाठी रे जीवलगा. त्यांच्या या पहिल्या पुस्तकाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देत त्यांच्याकडून अशी आणखी पुस्तके लिहिली जावोत अशी सदिच्छा व्यक्त करतो. या आजरा तालुका साहित्यिकांचा तालुका म्हटले तर वावगे ठरणार नाही. तालुक्यात साहित्य क्षेत्रातील एक प्रसिद्ध लेखिका म्हणून आपलं नाव ओळखलं जावं ह्याच मनापासून आपणास अगणित शुभेच्छा. श्री अमित अशोक गुरव, उपसंपादक लिंक मराठी. अशा पद्धतीने शब्दबद्ध केलेली ही प्रस्तावना तुम्हा सर्वांना ऐकण्यास मिळाली. प्रस्तावना वाचताना अमितने जणू एखादं कौतुकास्पद पत्रच लिहिलं असावं याची जाणीव मला नेहमी होत होती. इतर बँकेतील सर्व कार्य पार पाडत माझ्या लेखन संदर्भात नेहमीच लहान भावासारखा माझ्यासोबत राहिला. यासाठी शब्द पुरे आहेत. खूप खूप धन्यवाद तुझे. याशिवाय माझे जिवलग मित्र मैत्रिणी, आई वडील, एकनाथ सर, संभाजी जाधव सर, माझा भाऊ, माझे मामा आणि माझे पती स्वप्नील शिंदे यांनी माझ्या लेखनाच्या या प्रवासात भरीच साथ दिली. कोणतंही स्वप्न सोपं नसतं, पण त्याला जगण्याची जिद्द मात्र अप्रतिम असली पाहिजे. त्यात मग चालताना कितीही पडा, उठा, पुन्हा चला आणि मग पळून दाखवा. बस ध्येय गाठा, मग तुमच्यासोबत कोणी असो किंवा नसो. स्वप्न फक्त पाहण्यासाठी नसतं, तर सत्यात उतरताना जी मेहनत, जे कष्ट आपण घेतो त्यावरून त्या स्वप्नांची उंची किती आहे हे समजते. आणि ते स्वप्न जगताना जे अनुभव येतात, काही काटे लागतात तर काही ठिकाणी फुलासारखे आशीर्वाद आपल्यासोबत पाठीशी असतात, याची गंमतच खूप वेगळी आहे. तर असा होता माझा कादंबरीचा प्रवास. स्वप्न पूर्ण झाले. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वप्नांच्या त्या शिखरावर पोहोचणं म्हणजे स्वप्न पूर्ण झालं असे होत नाही. त्या स्वप्नाला गाठण्यापर्यंत घेतलेली मेहनत, आपल्या आयुष्यातील माणसाचा आलेला अनुभव आणि काही जण परके असूनही सोबत सोबती म्हणून आलेले हात, हे त्या उंच शिखरावर चढून मागे वळून पाहताना डोळ्यात आलेले तेज आहे, तीच खरी स्वप्न पूर्ण झालेली निशाणी आहे. आणि एक नक्की सांगेन, स्वप्न पाहत राहा. वादळं येतील, पण ती काही तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी येतात असे नाही. त्या वादळात तुम्ही किती सक्षम आहात हे सिद्ध करण्यासाठी येतात. खूप खूप आभारी आहे सर्वांची. वेळात वेळ काढून सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ दिलात. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर रूपा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त रहा, खुश रहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला नका विसरू. धन्यवाद.